श्री गुरुचरित्र ह्या ग्रंथाचा सप्ताह सुरू झालेला आहे बघा. आणि ह्या सप्ताहामध्ये प्रत्येक स्वामी भक्ताला कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून स्वामी महाराज परीक्षा ही घेतच असतात बघा. तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला श्री गुरुचरित्र ह्या ग्रंथाचं पारण करण्यासाठी ज्या दादा किंवा ज्या महिला बसलेल्या आहेत बघा, त्यांच्यासोबत काय अशा गोष्टी घडू शकतील की ह्या दिवसामध्ये स्वामी महाराज साक्षात दत्त महाराज ही आपली परीक्षा घेत असतात बघा. आणि तुमच्यासोबत ह्या गोष्टी घडणारच. या 7 दिवसामध्ये एक दिवस तरी तुमच्यासोबत ह्या छोट्या मोठ्या गोष्टी का विना पण ह्या गोष्टी घडत राहणार आहेत. तर तुम्हाला एक गोष्ट सांगते की अशा गोष्टी जरी आपल्यासोबत काही वेळेला घडल्या तर तुम्हाला घाबरायचं नाही. तर तुम्हाला फक्त पोथी वाचन करायचे आहे. अगदी मन एकाग्र करायचं आणि पोथी वाचनच करायचं आहे आपल्याला बघा. आणि ह्या गोष्टी आपल्यासोबत का घडतात ह्याविषयी सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि छोटंसं हाईप करा आणि नक्की सबस्क्राईब. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रिय LIC चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला गेला आहे आणि ग्रंथाचं ह्या पोथीचं पारायण करणारी व्यक्ती ही खूप नशिबान असते. आपली फक्त इच्छा होऊनच आपल्याला पारायण करण्यासाठी भेटत नाही, तर स्वामींची सुद्धा तेवढीच इच्छा लागते, दत्त महाराजांची सुद्धा तेवढीच इच्छा लागते की आपण ही गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करावं. तर तुम्हाला एक सांगते की तुम्ही जर पारायणासाठी आता बसलेला आहात किंवा ज्या महिला असतील ते दादा असतील तर तुम्ही खूप नशिबान आहेत आणि स्वामी महाराजांनी दत्त महाराजांनीच तुमची निवड केली आहे बघा. तर ह्या दिवसामध्ये तुमच्यासोबत अशा गोष्टी घडू शकतील आणि ह्या गोष्टी घडत असताना तर स्वामी महाराज दत्त महाराज आपली परीक्षा घेत असतात बघा. जो पण भक्त ह्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतो तो स्वामींचा खरा भक्त असतो. तो स्वामींच्या सेवेपर्यंत पोहोचलेला असतो. त्यांची सेवा ही स्वामी महाराजांनी स्वीकारलेली असते आणि स्वामी महाराजांनी त्या भक्ताची इच्छा मनोकामना सुद्धा नक्कीच पूर्ण करतात बघा. त्या भक्तावरती स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा एक कृपा आशीर्वाद असतो. आणि त्यामुळे तुम्हाला सांगते की तुमच्यासोबत जर काही अशा गोष्टी घडल्या तर घाबरू नका. तर हीच तर तुमची खरी परीक्षा आहे की जे दत्त महाराजांनी जे स्वामी महाराजांनी या 7 दिवसामध्ये घेतलेली असं. आणि श्री गुरुचरित्र प्रभावी ग्रंथाचं पारायण केलं जातं. ज्या ठिकाणी आपण पोथी वाचन करत असतो बघा त्या ठिकाणी आपले स्वामी महाराज दत्त महाराज हे साक्षात तिथं येऊन आपलं पोथी वाचन हे ऐकत असतात बघा. ह्यासाठी तुम्हाला सांगते की तुम्ही खूप नशिबान आहात की तुम्हाला गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करण्याचं भाग्य मिळालेलं आहे बघा. तर आता ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी तुमच्यासोबत घडू शकतील असं मला वाटतं. कारण हिचं पाठीमागचं कारण ही तुम्हाला सांगते की स्वामी महाराज जो पण स्वामी भक्त असतो त्या प्रत्येक स्वामी भक्ताची स्वामी महाराज ही परीक्षा घेतच असतात. आणि एवढं श्री गुरुचरित्र तुम्ही पारायण करत आहात म्हटल्यानंतर ह्या 7 दिवसामध्ये तुमची परीक्षा घेणार नाहीत का, तर ते घेणारच. आणि ते बघणार की कोणता भक्त माझा या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतो बघा. यासाठी तुम्हाला मी ह्या गोष्टी 7 दिवसामध्ये तुम्हाला अशा अनुभव येत जातील. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की मी पोथी तर वाचन करत आहे, मी तर पारायण करण्यासाठी बसलेला आहे किंवा बसलेली आहे, तरीसुद्धा माझ्यासोबत अशा गोष्टी का घडतात. पारायणमध्ये माझ्याकडून काही चूक तरी झालेली नाही ना, माझ्यासोबत असं का घडायला लागले. तर बघा पहिली गोष्ट अशी घडते की तुमचा अचानक कोणत्या तरी व्यक्तीसोबत घरामध्ये वाद होऊ शकतो किंवा एखादी व्यक्ती तुमच्यासोबत कोणत्याही गोष्टीवरून वाद घालू शकते. ही गोष्ट सुद्धा तुमच्यासोबत घडू शकते ह्या 7 दिवसामध्ये. दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला एकदम बघा थकवा जाणवू लागतो वाचन करत असताना, मन अस्वस्थ होऊ लागतं, मानसिक त्रास होऊ लागणार किंवा अचानक तुमचे पाय दुखू लागणार किंवा गुडघेही दुखू लागणार किंवा कधी कधी तुमचं डोकं दुखू लागणार, कधी तुम्हाला असं आजारी असल्यासारखं वाटणार पोथी वाचन करत असताना. ह्या गोष्टीही तुमच्यासोबत घडू शकतील. तिसरं एक गोष्ट अशी आहे बघा की अचानक तुम्हाला झोप येते किंवा सतत जांभई येत राहणार. म्हणजे पोथी वाचन तर तुम्ही करत आहात पण सतत जांभई येत राहणार. ह्याही गोष्टी तुमच्यासोबत घडू शकतील. आता अजून कोणती गोष्ट घडू शकते तर बघा काही वेळेला आपण पोथी तर वाचन करत असतो, आपण नित्यनेमानं आता दररोजच्या अध्ययन वगैरे पठण करतो जाऊन मठामध्ये किंवा घरामध्ये, पोथी तर वाचन करत असतो. पण काही वेळेला एकदम आपल्याला अचानक असं वाटतं की नको हे वाचनच थांबूया आपण किंवा वाचन करायलाच नको, बाद झालं, मला नाही वाचायची इथनं पुढच्या अध्ययन, मला खूप कंटाळा आल्यासारखं वाटतं असेल किंवा मला असं खूप अस्वस्थ वाटते, मला वाचन पोथी थांबवावं असं वाटत आहे. याही गोष्टी तुमच्यासोबत घडू शकतील. किंवा दुसरी कोणती गोष्ट तर तुम्ही पोथी तर वाचन करत आहात पण तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या मनामध्ये असंख्य असे विचार येत जाणार, खूप विचार येत जाणार आणि तुमचं मन एकाग्र होणार नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करत राहिला की मन एकाग्र होण्यासाठी तरी मन एकाग्रच होत नाही. तर ह्या गोष्टी तुमच्यासोबत घडू शकतील. आणि ही आपली स्वामी महाराज आपले दत्त महाराज ही परीक्षा बघत असतात की आता ही व्यक्तीची मी एवढी परीक्षा घेत आहे तर ही पोथी वाचन थांबवते का किंवा ही ठरवते का मला नाही आता इथनं पुढच्या अध्ययन पठण करायचे, मी कुणाला तर सांगून हे अध्ययन पठण करून घेऊ शकतो, मला नाही माझ्याकडनं काय होईना झाले.
ती व्यक्ती असं करू शकते का, तिचा किती विश्वास आहे माझ्यावरती, हे स्वामी महाराज बघत असतात. किंवा पोथी वाचन करताना बघा आपल्याला एकदमच अचानक अशी खूप भूक लागते, म्हणजे मला जेवायचं आहे, खूप भूक लागलेलं आहे, मला माझ्या अंगामध्ये त्राणच नाही किंवा मला माझ्या पोटामध्ये काही नाही, त्यामुळे मला जेवायचं आहे, मला खूप भूक लागलेली आहे आणि आपण इथूनच उठून मला पहिल्यांदा जेवण कर, असंही आपल्यासोबत होऊ शकतं. तर ही सगळी परीक्षा घेत असतात आपले दत्त महाराज, स्वामी महाराज आपली. आणि आपल्यासोबत ह्या गोष्टी का घडत असतात हो, तुम्हाला ह्या पाठीमागचं पण कारण सांगते बघा. काही स्वामीभक्त असे आहेत की ज्यांच्याकडनं पोथी वाचन करताना त्यांच्यासोबत अशा गोष्टी जास्त घडत नाही. थोड्याफार गोष्टी घडतात पण त्यांचं पारण हे व्यवस्थित होत असतं. पण काही स्वामीभक्त असतात त्यांच्यासोबत ह्या गोष्टी खूप जास्त प्रमाणात घडतात बघा. का घडतात तुम्हाला याच्या पाठीमागचं कारण सांगते. तर बघा, कुरुक्षेत्राचं पारण करणं ही साधी गोष्ट नाही. इतका प्रचंड शक्तिशाली ग्रंथ आहे बघा तो. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हा ग्रंथ, ही पोथी वाचण्यासाठी महिलांसुद्धा ही पोथी वाचू शकत नव्हते, पण परमपूज्य गुरु माऊलींनी हे दिंडोरी प्रणित हा मार्गातील ग्रंथ हा स्त्रियांसाठी सुद्धा, स्त्रियाही वाचू शकतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर यासाठी सांगते की हा साधा ग्रंथ नाही. हा ग्रंथ पठण करण्यास तुम्हाला एक भाग्य मिळालेलं आहे आणि हे पठण करत असताना या दिवसांमध्ये तुमच्यासोबत ह्या गोष्टी घडणारच आहेत. ज्यांच्यासोबत प्रखर पितृदोष किंवा पितृदोष असतो पण कमी प्रमाणात असतो, त्यांच्या घरामध्ये कमी प्रमाणात नकारात्मकता असते, तर त्यांच्यासोबत जास्त घडत नाही, पण अति प्रमाणात ज्यांच्या घरात असते त्यांच्यासोबत ह्या गोष्टी घडतात. ह्या दिवसामध्ये वाईट बाधा असते, वास्तुदोष असतो, पितृदोष असतो, षडरिपू असतात, जे आपल्या घरामध्ये नकारात्मकता असते, आपल्या घरामध्ये वाईट शक्ती असते, वाईट बाधा असते आणि ही सर्व गोष्टी ना आपल्याला पोथी वाचन करण्यापासून थांबवत असतात. ते अडथळे आणत असतात आपल्या ह्या पोथी वाचन करण्यामध्ये. मग ते कधी कोणासोबत आपला वाद होतो अचानक, किंवा कधी आपल्याला थकवा जाणवतो, कधी तर असं वाटतं बघा की पोथीच वाचायला नको बघा. त्यावेळेला ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या की तुमच्या घरामध्ये या सर्व गोष्टी आहेत. आता तुम्ही मठामध्ये, केंद्रामध्ये जाऊन जरी पारायण करत असला तरी सुद्धा तुम्ही त्या घरातून आलेला आहात बघा, ज्या घरामध्ये नकारात्मकता खूप जास्त प्रमाणात आहे, ज्या घराला पितृदोष आहे बघा, ज्या घरातल्या कुठल्याच व्यक्तीला कुठल्याच कामामध्ये यश येत नाही, त्या घरातली व्यक्ती जर पोथी वाचन करण्यासाठी मठात, केंद्रात जरी गेली तरी सुद्धा ती घरी जेव्हा येते तेव्हा तिच्यासोबत ह्या गोष्टी घडतातच. यासाठी तुम्हाला एवढंच सांगते की तुमच्यासोबत अशा किती जरी गोष्टी घडल्या या 7 दिवसामध्ये, काही झालं तरी सुद्धा आपल्याला पोथी वाचन थांबवायचं नाही. आपल्याला नित्यनेमानं सकाळी जाऊन आपली जी काही पोथी वाचन, जे काय अध्ययन असतील ते जेवढं मन एकाग्र करता येईल तेवढं एकाग्र करा आणि पोथी पठण करा. बघा, तुम्ही पारायण व्यवस्थित पूर्ण करा. आणि स्वामी महाराज सुद्धा हे सगळं बघत असतात बघा. त्यांना सगळं दिसत असतं, ते बघत असतात की कोणता भक्त किती म्हणजे ह्याच्यामध्ये राहतो, की एवढं त्याला हे होऊन सुद्धा तो माझं सेवा सोडत नाही, माझी पोथी वाचन सोडत नाही, हे सर्व ते बघत असतात. तर आता ह्याविषयी तुम्हाला सांगायचं. तुम्हाला दुसरी गोष्ट अशी सांगते, ज्या व्यक्तींसोबत हे जास्त प्रमाणात घडत राहताना त्यांच्या घरामध्ये ह्या सर्व गोष्टी असतात, ते त्यांनी ओळखावं. आणि आपल्या घरामध्ये बघा, गुरु माऊलींनी सुद्धा सांगितलेलं आहे की आपल्या घरामध्ये तुम्ही महिन्यातनं एकदा तरी श्री गुरुचरित्र पोथीचं पारायण एक वेळेला करा. असं तुम्ही 7 महिने 7 पारायण घरामध्ये एक पारायण करू शकता. हेनं सुद्धा तुमच्या घरातील प्रखर पितृदोष कमी होऊ शकतो, वाईट शक्ती, वास्तुदोष कमी होऊ शकतो आणि प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये सुद्धा यश येऊ शकते. तर ह्यासाठी संकट आले तरी सुद्धा घाबरून जाऊ नका. अगदी नित्यनेमानं 7 दिवस पारायण करा. कारण खूप स्वामी भक्तांच्या मनामध्ये शंका निर्माण असते बघा, आणि त्यांना असे काही अनुभव येत राहतात, काही गोष्टी घडत राहतात. त्यामुळेच मी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे की तुम्ही घाबरून जाऊ नका. साक्षात दत्त महाराज, स्वामी महाराजांचा एक कृपाशीर्वाद तुमच्यावर असतो बघा, आणि ते सर्व गोष्टी बघत असतात. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा, एक छोटंसं हाईप करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.